ची भरघोस शेंग आणि टपोरा दाणा हवाय तर हे नक्की करा. शेतकरी मित्रांनो, शेंगा पोकळ राहू नयेत, ज्याला आपण पॉप्स म्हणतो, आणि प्रत्येक शेंग टपोऱ्या दाण्याने भरलेली असावी, यासाठी तुम्हाला फक्त 2 नियमांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. 1. भर देणे. आऱ्यांना जमिनीत जाण्यासाठी सोपा मार्ग. पेरणीनंतर साधारणपणे 35 ते 45 दिवसांनी भुईमुगाच्या झाडाला आऱ्या, फुलांपासून निघणारे छोटे देठ फुटू लागतात, ज्या शेंगा तयार करण्यासाठी जमिनीत शिरतात. झाडाच्या बुंध्याशी हलकी माती लावून भर देऊन जमीन भुसभुशीत करा. यामुळे आरीला जमिनीत जाण्यासाठी लागणारे अंतर कमी होते आणि ती सहजपणे जमिनीत शिरू शकते. जमिनीत जितक्या जास्त आऱ्या जातील तितक्या जास्त शेंगा झाडाला लागतील. एकदा का आऱ्या जमिनीत शिरल्या की त्यानंतर भर देऊ नये. 2. जिप्सम. शेंगा भरण्यासाठीचे गुपित तुम्हाला माहीत आहे का? भुईमुगाच्या शेंगांना लागणारे कॅल्शियम मुख्य मुळांकडून मिळत नाही. त्या हे कॅल्शियम थेट जमिनीतून त्यांच्या टरफलाद्वारे शोषून घेतात. जिप्सम का वापरावे? यामध्ये कॅल्शियम टरफल मजबूत करण्यासाठी आणि गंधक तेलाचे प्रमाण वाढवण्यासाठी असते. जर शेंगा वाढण्याच्या क्षेत्रात पुरेसे कॅल्शियम नसेल तर शेंगा पोकळ राहतात किंवा दाणा भरत नाही. भर देण्याच्या प्रक्रियेदरम्यान प्रति एकर 200 किलो जिप्सम वापरा. यामुळे पोषक तत्वे नेमकी तिथेच पोहोचतात जिथे कोवळ्या शेंगा ती शोषून घेऊ शकतात.